नमस्कार. उद्यापासून महाटेटच्या फॉर्म फिलिंग सुरू होत आहेत. तुम्ही सगळ्यांनी आता सगळीकडे सिलेबस बघितलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी फॉर्म फिलिंगचे जे काही क्रायटेरिया आहे सगळ्या गोष्टी तुम्ही बऱ्यापैकी इकडं आता यूट्यूबवर बघून ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यांनी त्या संबंधीचे व्हिडिओसुद्धा केलेले आहेत. आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. उद्यापासून तुम्ही फॉर्म भरा, डिटेल अगदी प्रॉपर वाचून, जसं की तुम्हाला इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुम्हाला काय प्रत्येक पेपरसाठी वेगळा फॉर्म भरायचा नाहीये, तुम्हाला दोन्ही पेपर साठी एकच फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुमचं जे काय अरेंजमेंट आहे वन डेमध्ये ते व्यवस्थित झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये दिसतील, त्या जी आरमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. असं काही वेगळं तुम्हाला लेक्चर वगैरे बघायची गरज नाहीये. स्वतः जर लक्ष देऊन वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं बघायला मिळतं. ओके, चला. तर आजचा आपला विषय काय आहे, तर आपल्याला आता जे काही पेडागॉजी आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, इथं आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, इथं आपण याच्यावर काय एवढा भर देतोय, कारण की तुम्ही इथं एका विषयाचा अभ्यास केला तर तुमच्या दोन पेपरचा इथं मुद्दा जो आहे तर तो क्लिअर होतोय. तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचाही 30 प्रश्नांचा जो काही एक मोठा वाटा आहे, तो सिंहाचा वाटा, तो तुमचा इथं अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होतोय आणि चांगला स्कोर तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. आता याच तुमच्या विषयाचं मी सखोल विश्लेषण करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्ही स्मार्ट वेने अभ्यास कराल तर स्कोर तुमचा वाढेल हे नक्कीच आहे, वेळ तुमचा वाचेल हे सुद्धा नक्कीच आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून आउटपुट जास्त निघेल कमी मेहनतीतून. याच्यावर आपल्याला फोकस करायचा, कारण की जग खूप पुढे गेलेलं आहे. आजकाल आपण खूप कमी वेळेत खूप काही करू शकतोय. पहिले या गोष्टी करायला खूप वेळ लागायचा, त्या गोष्टी आता विथिन सेकंड्स होत आहेत. तर त्याच गोष्टीचा आपल्याला सुद्धा फायदा घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं आउटपुट जे आहे तर ते जास्त ठेवायचं आहे. त्यासाठी आज आपण महाटेट 2016चं जे काही बालविकास आणि अध्यापनशास्त्र आहे याचं प्रॉपर मार्गदर्शन बघणार आहोत. मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी इथं सांगते. या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर मग पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास कराल तर गोष्टी सोप्या जातील. बघा, सगळ्यात पहिलं दोन्ही पेपरसाठी तुम्हाला हा विषय अनिवार्य आहे. दोन्ही पेपरसाठी तुम्हाला बालविकास आणि पेडागॉजी महत्त्वाचं आहे, आणि इथं दोन्ही महत्त्वाचं असताना तुम्ही इथं एक तीर में दो निशान करू शकता किंवा दोन निशाण मारू शकता. एक मन जे आहे इथं अगदी योग्य बसते. बघा, इथं तुम्हाला पेपर 1 म्हणजे इयत्ता 1 ते 5वी साठी आणि पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी साठी, दोघांसाठी तुम्हाला पेडागॉजी आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, दोघांसाठी आहे. आणि इथं तुम्ही व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर सरळ सकट तुम्ही खूप चांगला स्कोर मिळून बूस्ट तिथे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जुने पेपर जे आहे PYQs, मी आपल्या ऍप्लिकेशनवर एक वेगळं TETचं एक आपण हे बनवूया, टॅब बनवूया, आणि TETच्या टॅबमध्ये तुम्हाला जे काही मटेरियल असेल, फ्रीवालं मटेरियल, लक्षात घ्या सगळं TETचं जे फ्री मटेरियल आहे, जसं की तुमचे 2013 पासूनचे पेपर असू द्या, किंवा महत्त्वाचं काहीतरी आपण पेडागॉजीचं आपल्याला मिळालं, किंवा महत्त्वाचं काहीतरी चाइल्ड डेव्हलपमेंटचं आपल्याला मिळालं, किंवा आपण आता सोशल स्टडीज पण बघणार त्याचं काही आपल्याला महत्त्वाचं मिळालं, किंवा मग जे काही तुमचे पुस्तकं आहेत, शालेय पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन हवी आहेत, तुमच्याकडे ऑफलाईन पण पुस्तकं असतील. सगळ्यात महत्त्वाचं NCERTचं महत्त्व आहे. कोणीच NCERT वाचत नसेल किंवा बऱ्याच जणांना NCERT बद्दल एवढं माहितीही नसेल, पण जेव्हा तुम्ही TET देता त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की NCERT सुद्धा महत्त्वाच्या आहेत. स्पेशली 3री-4थीच्या NCERT ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. या आपल्या महाराष्ट्रामध्ये NCERT बद्दल कुणीच बोलत नाहीये. 2री, 3री, 4थीच्या जे NCERT ते मला महत्त्वाच्या वाटतात, कारण की जेव्हा आपण पेपर बघतो ना तर मग तो NCERTचा कंटेंट ॲज इट इज दिसतो. त्यामुळे मी इथं तुम्हाला NCERT सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. हा, इथं मराठीवाला सुद्धा जो काही डेटा आहे तो सुद्धा पुरवणार आहे. इंग्लिशमध्ये असेल तर बऱ्याच जणांना काही इंग्लिश वाचता येतेच असं काही आता नाही राहिलं, तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बट मी इथं तुमच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर काम करून सोर्सेस, तुम्हाला जे नवीन नवीन सोर्सेस जे आहेत ते शोधून देण्याचं काम करणार आहे. जे तुमचं काम आहे, जिथं तुमचा वेळ जाणार आहे, पण ते तुम्हाला मिळेल आणि अगदी फ्रीमध्ये. आपण एक TETचं टॅब जे आहे ते सुरू करूया. त्याच्यामध्ये जे काही स्टडी मटेरियल मला वाटतं की तुम्ही स्वतः त्या गोष्टीची स्टडी करावं. मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला स्टडी करून देईल, नाही, तुमचं स्टडी मटेरियल फक्त ते शोधेल मी, असं तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आतापासून PYQ सुरू करणार आहेत. जर तुम्ही अजून प्रॉपर कोणाला फॉलो केलं नाहीये तर तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. तुम्हाला सगळे सोशल स्टडीज, सोशल सायन्स, आणि त्यानंतर आपण परिसर अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि पेडागॉजी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट, या सगळ्याचा जो काही तुमचा भार आहे तो मी या माझ्या नाजूक कंधावर घेणार आहे. आणि इथून पुढे तुमचे सगळे पेपर सोडून देणार, तुम्हाला स्टडी मटेरियल पुरवणार, आणि बाकी मग नंतर आपण बघू काय करायचं पुढे. बॅच बीच तुमची असेल रिक्वायरमेंट, पोरं आपल्याकडे तेवढी जमली, कारण की महाराष्ट्रामध्ये रती महारथी आपल्याला मोठे मोठे शिक्षक आहेत जे शिकवत आहेत, त्यांच्याकडे भरपूर जास्त
जास्त मुलं आहेत, त्यात आपण छोटासा खारीचा वाटा आपण पण इथं काम करण्याचा प्रयत्न करतोय. मुलांची साथ मिळाली तर आपण सुद्धा काहीतरी करणारच भविष्यात. ठीक आहे, आपल्याला पण गोष्टी आहेत करण्यासारख्या, बट सध्याच्या घडीला आपण सध्या एवढाच प्लॅन केलेला आहे की प्रॉपर स्टडी मटेरियल तुम्हाला मिळालं पाहिजे. कारण की आता शिक्षक कामावर असू दे किंवा शिक्षक त्याला व्हायचंय, दोन्हीही कंडिशनमध्ये तुम्हाला इथं टीईटी तर द्यायचीच आहे. सो तुम्ही हे केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, इथं PYQ तुम्हाला सोडवायचे सगळ्यात पहिल्यांदा, आणि इथं शिक्षक क्षमता चाचणी, शिकवण्याची क्षमता तुमची काय आहे, मुलांचे मानसशास्त्र तुम्हाला समजून घ्यायचंय. आणि काही गोष्टी ह्या फक्त बुक्समध्ये नसतात, ते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे ॲज अ टीचर. तर अध्यापन पद्धतीचे ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे आवश्यक. या विषयावर जे काही प्रभुत्व मिळवणे आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या विषय समजून घ्यायचा आहे. हा, चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं बालविकास आणि त्याचे तत्वे आणि टप्पे, एवढं जर समजून घेतलं. बालावस्था आणि किशोरावस्था याच्यावर प्रश्न आहेत, लक्षात घ्या. बालावस्था आणि किशोरावस्था आपण या गोष्टीला इग्नोर करतो. बाळाची वाढ आणि जे काही विकास आहे हा आपण थोडा निग्लेक्ट करतो. डायरेक्ट आपण काय करतो, नुसतं पुस्तकी जे काही गोष्टी आहेत पुस्तकाशी आपण सगळ्या गोष्टी कनेक्ट करतो. नाही, तुम्ही जर स्वतःहून गोष्टी समजल्या तरीही चालेल. आणि इथं शिकवणे म्हणजे काय, त्यानंतर इथं स्किनर, त्यानंतर बंडुरा आणि वॉयकटिस, तर ह्या सुद्धा महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आपल्याला माहीत नाहीये. त्यानंतर वैयक्तिक भिन्नता, शैली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर ज्या मूलभूत संकल्पना आहेत, मुलांची जी संकल्पना आहे चाल, पहिली तर वाढ, त्यानंतर विकास, शिकणे, अध्यापन, यासारख्या संकल्पनांचा तुम्ही सखोल अभ्यास करा. का, आता तुम्ही पुस्तकं किती वाचणार, ठीक आहे, तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी ची पुस्तकं वाचली, कळलं, सगळी वाचली, रट्टा मारला, पण रट्टा तर तुमच्या लक्षात राहणार नाहीये, पॉसिबल नाहीये. तुम्ही त्या पुस्तकातून काय वाचणार, एक लक्षात घ्या, तुम्ही त्या पुस्तकातून मुलांची वाढ, मुलांचा विकास, मुलांचं शिकणे आणि मुलांचं अध्यापन, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही काढल्या त्याच्यातून बाहेर, कळलं, याच्यावर मेहनत आहे, नो डाऊट मेहनत आहे. ओके, जरी स्मार्ट असेल तरी पण मेहनत आहे. याचं जर तुम्ही नोट्स तयार केल्या तर जेव्हा पेपर असेल तेव्हा तुम्हाला या गोष्टी सोप्या जातील. त्यानंतर उदाहरणं, तर इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो काही बंडुरांचा सिद्धांत आहे, मीडियाचा प्रभाव आहे, या गोष्टीवर प्रश्न आपल्याला आलेले आहेत, ते तुम्हाला बघावे लागेल. आणि नंतर पियाजे, त्यानंतर वायडॉक्सी, स्किनर, थॉर्नडाक, बंडुरा यांचे सिद्धांत अभ्यास करायचे, त्याच्यावर प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तुम्ही जर PYQs वगैरे बघितलं तर तुम्हाला दिसेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत, स्मार्ट टिप्स जे मी म्हणेल या व्हिडिओच्या, सगळ्यात महत्त्वाचा भाग या व्हिडिओचा तो म्हणजे हा आहे. तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा चाइल्ड डेव्हलपमेंट आणि तुम्हाला पेडागॉजीचे प्रश्न उत्तरं सोडवायचे आहेत. कुठले 2013 पासून 2025 पर्यंतचे जे पेपर आहेत ते प्रत्येकाच्या डोळ्याखालून गेले पाहिजेत. आणि हाच तुमचा सगळ्यात स्मार्ट मूव्ह असणार आहे. तुम्ही डायरेक्ट जर अभ्यास करायला गेला, मी चला पहिलीच वाचतो, दुसरीच वाचतो, तिसरीच वाचतो, असं केलं तर तुम्हाला हातही तेवढं काही लागणार नाही म्हणावं तसं. पण जर तुम्ही या सगळ्याचा अभ्यास करायच्या आधी जर तुम्ही पहिले पेपर वाचले आणि नंतर अभ्यास करायला गेला, जी काही तुमची अंडरस्टँडिंग लेवल असेल ना ती गोष्ट समजून घेण्याची, ती इथपर्यंत गेली असेल. आणि ही गोष्ट तुम्ही थोडंसं करून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा दिसेल. आणि हे मी नाही, महाराष्ट्रातले सगळे शिक्षक सांगतात, हे काय मी असं विषय सांगत नाहीये, पण फॉलो तुम्ही करत नाही, हा मुद्दा आहे. त्यामुळे ही गोष्ट फॉलो करा आणि पहिले तुम्ही पेपर पहा आणि नंतर अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत. बघा, एक लक्षात घ्या, आपण बघतो की CTET वगैरे इकडे का मुलं जे आहेत किंवा जे काही आपण नॉर्थची मुलं आहेत, UP, बिहार इकडची जी मुलं आहेत, ते स्पर्धा परीक्षेत चांगलं का करतात, तिकडचे लोक का चांगलं करतात स्पर्धा परीक्षेमध्ये, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ते खूप जास्त मॉक टेस्ट सोडवतात, ते खूप जास्त सराव चाचण्या सोडवतात. आणि आपल्याकडे त्याचा सगळ्यात मोठा कंटाळा आहे की आपण सराव चाचण्या सोडवत नाही. आपण सुद्धा लवकरात लवकर चाचणी घेऊन, मी बॅच घेऊन येईल नाही घेईल तर नंतरचा प्रश्न आहे, पण मी पहिले सराव चाचणी घेऊन येईल. आणि जो व्यवस्थितरित्या अगदी ॲज इट इज तुमची टेस्ट सिरीज असेल, तो सराव चाचणी सोडवेल, त्याला नक्कीच स्कोअरमध्ये बूस्ट आढळेल. त्यानंतर तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत. कशावर नोट्स तयार करायचे आहेत, हे जे तुमचे टॉपिक्स आहेत ना, हे असे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ना, या टॉपिक्सवर तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत. सगळं नाही करायचं आणि स्वतःच्या नोट्स स्वतःला वाचायचे आहेत. बघा, जे विद्यार्थी हे करतात त्यांना याच्यात 100% सक्सेस मिळालेला आहे. आणि इथं एक सवय आपल्याला लावायची, ज्यावेळेला आपण वाचत असतो त्यावेळेला तो शब्द जो आहे तो लिहित जायचा. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट वाचत असतो तर ते लिहित लिहित सुद्धा जायचं. असं केल्याने जो काही आपल्याला जो काही टॉपिक आपण आज वाचलेला आहे त्यानंतर ते शब्द वाचले तर तो पूर्ण टॉपिक आपल्या डोक्यात फिरायला लागतो. त्यामुळे जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक एक शब्द लिहायचं, सगळं नाही लिहू शकत, पॉसिबल नाहीये. ओके, आपण काय व्हायरस नाही की दोन्ही हाताने आपण लिहून आपल्या लक्षात पण राहील, एवढं नाहीये. ओके, आता आपल्याला इथं एवढंच करायचं, जेव्हा तुम्ही एखादा घटक वाचताय
त्यावेळेला तुम्हाला फक्त त्या घटकासंबंधी एखाद दुसरा शब्द, एखाद दुसरी ओळ तेवढी लिहून घ्यायची आणि नंतर तुम्हाला ती फक्त डोळ्याखालून घालायची, तुम्हाला ते पूर्ण सिनॅरिओ आठवल, त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सराव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही नियमित उजळणी केली पाहिजे, तुम्ही नियमित टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे आणि थोडंसं आपल्याला थोडंसं आता मॉडर्न व्हायचं आहे, थोडंसं आपल्याला जे काही पिक्टोरियल मेमरी आहे ती लहान मुलांचीच नाही, आपली पण ह्युमन बिंगची जी काही एक इमॅजिनरी मेमरी आहे, जी काही फोटोतून दिसणाऱ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात ती जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला नकाशे वगैरे याच्या संबंधितून अभ्यास केला पाहिजे आणि थोडीशी चर्चा वगैरे करत चला की हा एखाद्या लेक्चर, एकदा एखाद्या सरांचं लेक्चर बघितलं, अरे ह्या सरांचं मला हे आवडलं, अरे ह्या सरांनी असं बोललं, हे बरोबर आहे का, असं जे तुम्ही डिस्कशन करता एकमेकांसोबत. आणि एक लक्षात घ्या, लगेचच असं कोणाची तर बॅच घ्यायची, कोणाचं तर पुस्तक घ्यायचं, लगेच असं ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. तुम्ही पहिले युट्यूबवर सगळ्यांना फॉलो करा. आता आपल्याला बघायला मिळतात मोठे मोठे क्लासेस सगळ्यांनी टीटी सुरू केलेला आहे, तर तुम्हाला लगेचच असा बॅच घेऊन इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. आपले पैसे 100 रुपये का असेना इन्व्हेस्ट करायच्या आधी तुम्ही सगळ्यांना युट्यूबवर पहिले फॉलो करा. युट्यूबवर त्यांचे खूप सारे लेक्चर्स असतात, त्यानंतर एखाद्या कोणाची तर तुम्ही बॅच घ्या जिथे तुम्हाला वाटते की हा दिस इज 100% वर्थ इट आणि मला यांच्यातून चांगलं काहीतरी शिकायला मिळेल आणि रिझल्ट माझा असेल त्याच्यामध्ये असं. पण लगेच आता फॉर्म आलेत, ठीक आहे, लगेचच बॅच घ्यायची असं अशातला प्रकार करू नका. युट्यूबवर बघा, पहिले सिलेबस समजून घ्या. सगळ्यात पहिलं टेस्ट सिरीज, तुम्हाला इथं टेस्ट सिरीज म्हणण्यापेक्षा PYQs तुम्हाला बघायचे. टेस्ट सिरीज नंतरचा मुद्दा आहे, पहिले तुम्हाला सगळे PYQs बघायचे, आपल्या ऍप्लिकेशनवर पण टाकते आणि हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचे. जे काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत, अध्यापन पद्धती, प्रभावी पद्धती, वर्गातील व्यवस्थापन याच्यावर प्रश्न आहेत तुम्हाला. त्यानंतर विकासाचे टप्पे याच्यावर प्रश्न आहेत तुम्हाला. रचनात्मक मूल्यात्मक जे काही संकलनात्मक मूल्यांकन आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न आहेत, मुद्दे सुद्धा घेतलेले आहेत बघा. त्यानंतर तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथं बघू शकता. ठीक आहे, आत्मविश्वास, योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्मार्ट तंत्रे. ओके, थोडंसं आपल्याला गुगल, जेमिनाय, हे ते सगळं, चॅट जीपीटी, हे सगळं सुद्धा तुम्ही वापरू शकता. पहिली गोष्ट, हे असं स्पष्टली आता कोण बोलत नाही, शिक्षक युट्यूबवर किंवा कोणीही असं बोलत नाही, पण नक्की तुम्ही वापर करू शकता. जिथे तुम्ही अटकताय तिथे तुम्ही स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करा, तुम्ही युट्यूबचा वापर करा, तुम्ही जेमिनायचा वापर करा, तुम्ही चॅट जीपीटी, नोटबुक, LM कशाचा वापर करू शकता. का? कारण की इथं आपल्याला आउटपुट चांगलं हवंय आणि जर आपल्याकडे ही सगळ्या सुविधा आहेत तर काय हरकत आहे वापर करायला. नक्की करायचा, खूप चांगली माहिती तुम्हाला मिळते, मेहनत तुमची कमी होते आणि आउटपुट तुम्हाला चांगला मिळतो. सो नक्कीच इथं तुम्ही अशा पद्धतीने हा अभ्यास जो आहे तुमचा पूर्ण करू शकता. मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला आवडेल सुद्धा, ही माझी अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर आपण सगळे क्लासेस जे आहेत, सगळे क्लासेस म्हणण्यापेक्षा सगळे पेपर जे आहेत ते सोडून घ्यायला सुरुवात करणार आहोत आपल्या याच चॅनलवर. सगळ्यांनी आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या या यूट्यूब चॅनलला आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्या दोघांनाही जॉईन व्हायचं आहे. या दोन्ही चॅनलमध्ये आता तुम्हाला TETच्या सगळ्या अपडेट्स दिसतील. सगळ्यात महत्त्वाचा आपला पूर्ण फोकस असणार आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, पेडागॉजी, एन्व्हायरमेंटल स्टडीज, एन्व्हायरमेंट म्हणजे सोशल सायन्सेस अँड सोशल स्टडीज, हा जो आपला ओव्हरऑल सगळा घटक असणार आहे याच्यावर माझा पूर्ण फोकस आहे. ऑलरेडी भरपूर साऱ्या मुलांनी मला सोशल स्टडीज शिकवताना बघितलेलं आहे TETसाठी, पण आता आपण आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर सुरू केलेलं आहे आणि मला यामध्ये तुम्ही सगळे सपोर्ट कराल ही अपेक्षा. चला, थँक्यू सो मच, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.